मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याची नावं आज जाहीर होणार आहेत। मंत्रिपद मिळणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस फोन करणार आहेत असं समजतंय। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी संभाव्य मंत्र्यांना फोन करून याबाबतची माहिती देतील। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपदाची शपथ कोण घेणार याची नावं आज समोर येणार आहेत आणि जे कोणी हे संभाव्य मंत्री असतील त्यांना स्वतः मुख्यमंत्री फडणवीस फोन करणार आहेत आणि फोनवरून या संदर्भातली माहिती देणार आहेत असं समजतंय। खरं तर पहिला जेव्हा सरकारचा शपथविधी पार पडला तेव्हापासूनच या फोनच्या प्रतीक्षेत सगळे आमदार आहेत आणि आता अखेर आज संभाव्य मंत्र्यांना फोन मुख्यमंत्र्यांकडून जाणार आहे असं समजतंय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांना फोन करून जे कोणी संभाव्य मंत्री असतील त्यांना फोन करून याबाबतची माहिती देणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आज ती नावं निश्चित होतील। उद्या नागपूरमध्ये शपथविधी पार पडेल असं समजतंय। त्यामुळे साधारणपणे आज दुपारपर्यंत या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून फोन जाणार आहे असं समजतंय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिपदाची शपथ नेमकं कोण घेणार आहेत त्या आमदारांना फोन करतील आणि याबाबतची माहिती देतील असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, ज्या फोनची सगळ्या आमदारांना अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे, तो फोन आज दुपारपर्यंत फडणवीसांकडून जाईल असं समजतंय। कुणाची नेमकी नावं चर्चेत आहेत त्यासाठी? रिद्धी, आपण बघितलं असेल तर उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होतोय आणि दुपारी 4च्या सुमारास संध्याकाळी खरं तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्याआधी खरं तर संभाव्य मंत्र्यांना फोन केले जात आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहेत ते संभाव्य मंत्र्यांना फोन करतील आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी खरं तर निमंत्रित करतील। त्यामध्ये आपल्याला जी माहिती मिळते त्यामध्ये भाजपचे जवळपास 20 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, मंगलप्रभात लोढा असतील, त्यासोबत नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, यांचा मंत्रिमंडळात कुठेतरी समावेश होऊ शकतो आणि जे जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना आज दुपारपासून खरं तर फोन जायला सुरुवात होईल अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। या सर्व संभाव्य मंत्र्यांना स्वतः देवेंद्र फडणवीस फोनवर बोलल्यानंतर खरं तर संभाव्य मंत्री उद्या सकाळपर्यंत नागपुरात दाखल होतील आणि उद्या संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो पार पडणार आहे। कारण 16 तारीखपासून नागपूरचं हिवाळी अधिवेशन होत आहे। त्याआधी खरं तर मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो सरकारला करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नागपूरमध्ये देखील तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आता नेमकं कोणत्या कोणत्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस फोन करतायत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काही धक्कादायक नावं देखील या संभाव्य मंत्रिमंडळात असतील का हे देखील निश्चित त्याच्यामुळे नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळते का हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असेल। धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।